नमस्कार. पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत. आज आपण इथे रेकीचे साधक सगळे ऑनलाईन जमलेलो आहोत. इथे आहेत माधुरीताई आणि बाकीचे साधक. माधुरीताई आपल्याला सांगणार आहेत एंजल थेरपीबद्दल. परवा त्या वर्कशॉप अटेंड करून आल्या, तर त्याविषयी आपण माहिती त्यांच्याकडनं ऐकून घेऊया. नमस्कार ताई आणि खूप स्वागत तुमचं. आणि छान वाटलं मला, तुम्ही परवापासून अगदी उत्साहात सगळं सांगताय. तुम्हाला जी माहिती आहे ती तुम्ही सांगताय. खूप कमी लोक अशी असतात की जे पुढे येऊन येतात आणि त्यांना जी माहिती आहे ती सांगतात. त्यातल्या तुम्ही एक आहे. तर खूप तुमचं म्हणजे स्वागत आणि तुमचे खूप आभार ताई. सुरू करा तुम्ही, काही हरकत नाही. माझा स्पीकर मी ऑफ करते. नमस्ते सगळ्यांना. एंजल्स जर आपण म्हटलं तर आपल्याला असं वाटतं एंजल्स हा शब्द फक्त ख्रिश्चन लोकांसाठी आहे का, ख्रिश्चन लोकांचेच एंजल्स असतात का? तर असं काही नाही. प्रत्येक धर्मामध्ये एंजल्स हे अस्तित्वात असतात. प्रत्येक म्हणजे युनिव्हर्स मध्ये एंजल्स आहेत. आपल्याला असं वाटतं ते फक्त ख्रिश्चन धर्माचे आहेत का? आपण तसं पाहिलं तर फरिश्ते म्हणतात मुस्लिम लोक, देवदूत म्हणतो आपण, एंजल्स म्हणतात ख्रिश्चन लोक. असे वेगवेगळे धर्माचे लोक त्या एका विशिष्ट शक्तीला त्या त्या नावाने ओळखतात. आपल्याला असं वाटतं ती शक्ती आपल्यासाठी मदत करते की नाही. ती शक्ती प्रत्येक माणसाला तिच्या जन्मापासून मिळालेली असते. म्हणजे आपल्या मराठी ह्याच्यानुसार आपण पाहिलं तर पाचवी जन्म झाल्यानंतर 5 दिवसांनी 5वी पुजतात, 12वी पुजतात. त्यावेळेस काही विधी होतात. तर त्यावेळेसच आपल्यासाठी आपले देवदूत आपल्या परमेश्वराने ठेवलेले असतात, नेमलेले असतात. प्रत्येकासाठी त्यांचे देवदूत नेमलेले असतात. देवदूतांचं फक्त एकच वैशिष्ट्य आहे की त्यांना जोपर्यंत आपण काय सांगत नाही तोपर्यंत ते आपलं काही ऐकत नाही. आपल्याला त्यांना सांगावं लागतं. कोणतीही गोष्ट आपण जर त्यांना सांगितली, आपण जेवढ्या तळमळीने किंवा जेवढ्या निष्पापपणे आपण त्या देवदूतांना सांगतो, तेवढं छान रिस्पॉन्स आपल्याला देवदूतांकडून येतो. मनामध्ये आपण जर का सांगितलं तर होईल की नाही अशी शंका मनामध्ये ठेवून जर का आपण देवदूतांशी बोललो तर त्याचे रिझल्ट आपल्याला कमी येतात. पण जर का मी तुमच्याशी बोलतीये, मी तुमच्याशी कनेक्ट होतीये आणि तुम्ही मला मदत करतच आहात, ही भावना आपण ठेवली तर आपल्याला त्या देवदूतांचा 100% उपयोग, 100% आपल्यासाठी मदत त्यांची होते. मग हे देवदूत कोण कोण त्या देवदूतांचं नाव काय, कोणता देवदूत कशासाठी आहे, ते आपल्या भोवती कुठे असतात, आपण त्यांना कसं ओळखायचं, असे खूप सारे प्रश्न माझ्या मनामध्ये होते. म्हणून मी एका ठिकाणी कोर्स केला, एंजल्सचा कोर्स केला. तो कोर्स करताना मी ज्या संस्थेमध्ये कोर्स केला त्या मॅडमही खूप छान आहेत. तर त्यांनी असं सांगितलं की बेसिक 2 गार्डियन एंजल्स ते आपल्या खांद्यावर असतात. 7 एंजल्स जे आहेत वेगळे ते 8 एंजल्स आपल्या आजूबाजूला असतात आणि ते कायम आपल्या आजूबाजूला असतात, पण आपल्याला त्यांची माहिती नसते आणि त्यामुळे आपण त्या एंजल्स सोबत कनेक्ट होत नाही किंवा आपण त्यांना मदत मागत नाही. आणि एकूण 15 प्रकारचे एंजल्स असतात. तर जे 2 गार्डियन एंजल्स आहेत ते म्हणजे आपले पूर्वज असतात. कधी ते आपल्या म्हणजे गार्डियन एंजल्सचा जेव्हा शक्तिपात होतो तेव्हा आपल्याला त्यावेळेस शक्तिपाताच्या वेळेस रिअलाइज होतं, काहीतरी नाव आपल्या मनामध्ये येतं आणि आपण त्यांना आपले एंजल्स म्हणून कंटिन्यू करू शकतो. माझ्यासाठी माझे वडील एक्सपायर झाले होते 1.5 वर्षापूर्वी आणि गार्डियन एंजल्सचा शक्तिपात घेताना मला माझे वडील आणि चुलते यांच्याबद्दलच माझ्या भावना जास्त दाटून आल्या आणि मी त्यांनाच माझं दादा आणि तात्या अशा नावाने मी माझ्या 2 गार्डियन एंजल्सना माझ्यासोबत कनेक्ट केलं. मी खूप फास्ट बोलतेय का ताई? नाही नाही, खूप छान सांगताय. ठीक आहे ना. तर हे गार्डियन एंजल्स म्हणजे आपल्या शक्तिपातानंतर आपल्याला पहिले 2 गार्डियन एंजल्स मिळतात. त्याच्यानंतर आणखी 7 एंजल्स आहेत. आर्च मायकल एंजल आहे, आर्च मायकल रॅफियल आहे, वेगवेगळ्या प्रकारचे एंजल्स आहेत. तर ते एंजल्स आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे एंजल्स सेकंड डिग्री मध्ये म्हणजे बेसिक मध्ये आपल्याला 2 देतात, ऍडव्हान्स मध्ये आपल्याला 7 एंजल्सची अटॅचमेंट देतात आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला ऍडव्हान्स सांगतात आणि टोटल 15 एंजल्सची अटॅचमेंट देतात. तर माझे पहिले 2 त्यांच्याकडे कोर्सेस झालेले, पण मला त्यातून असं कळालं की आपण 5,000 रुपये 7,000 रुपये अशी फी भरून जे शिकतोय
त्यामध्ये जी ट्रीटमेंट दिली जाते ही जर का मी आपल्या कुटुंबामध्ये पीस रेकी फॅमिलीमध्ये सगळ्यांसोबत शेअर केली तर त्याचा नक्कीच सगळ्यांना चांगल्या पद्धतीने फायदा होईल. आणि पहिल्या पहिल्या डिग्रीमध्ये जे सांगितलं गेलं तेच मला सेकंड डिग्रीमध्ये पण कळालं की एंजल्सचं वैशिष्ट्य एकच आहे की आपण त्यांच्याशी जोपर्यंत कनेक्ट होत नाही, आपण जोपर्यंत त्यांना प्रार्थना करत नाही तोपर्यंत ते आपल्या कामाला येत नाही. तर त्यासाठी प्रार्थना आणि त्यांची कनेक्टिव्हिटी ही खूप महत्वाची आहे. तर अट्यूटमेंट मध्ये आपण रेकीचं मेडिटेशन अट्यूटमेंट मध्ये काय असतं बरं, मी 5,000 रुपये भरून किंवा 7,000 रुपये भरून अट्यूटमेंट घ्यावी का, मी घेतलेल्या अट्यूटमेंटचा मला खरंच उपयोग होईल का, असेही माझ्या मनामध्ये प्रश्न होते. त्यामुळे मी बेसिकली हा कोर्स जॉईन केला. मी रेकी मास्टर आहे. तर मी म्हटलं एंजल्स मध्ये वेगळी अट्यूटमेंट काय असते ते पाहावं म्हणून मी हा कोर्स जॉईन केला. तर अट्यूटमेंट मध्ये ते आपल्याला एक प्रकारचा संवाद साधतात आणि त्या एंजल्स पर्यंत घेऊन जातात आणि रेकीचे सिम्बॉल्स तिकडेही दिले जातात. म्हणजे रेकीच्या सिम्बॉल्सने आपण कनेक्ट होतो आणि आपल्याला ती कनेक्टिव्हिटी अनुभवायला मिळते. जेव्हा ती अट्यूटमेंट होते तेव्हा आपल्याला आपल्या घरामध्ये एक वेगळ्या प्रकारचा अगरबत्तीचा सुगंध येतो, किंवा एखाद्या पक्ष्याचं पीस आपल्या घरामध्ये, कुठूनही चान्स नाहीये की पक्ष्याचं पीस घरामध्ये आलेले ते येतं, कोणताही चान्स नाहीये पण फुलपाखरू आपल्या घरामध्ये येतं. म्हणजे असे आपल्याला संकेत मिळत जातात की अट्यूटमेंट आपली सक्सेस झालेली आहे. कोणत्याही कोणत्याही माध्यमातून ते एंजल्स आपल्यासोबत कनेक्ट होतात. आणि गार्डियन एंजल्स जे आहेत किंवा कोणतेही एंजल्स, आता प्रत्येक एंजल्सचं वेगळं वैशिष्ट्य आहे. कोणी एंजल्स आपल्याला प्रेम मिळवण्यासाठी, प्रेम देण्यासाठी मदत करतं. कोणी एंजल्स आपल्याला आपल्या आजारपणामध्ये शक्ती मिळवण्यासाठी आपल्याला मदत करतं. कोणी एंजल्स आपल्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करतं. कोणी एंजल्स आपला कॉन्फिडन्स बूस्ट वाढवण्यासाठी आपल्याला मदत करतं. कोणता एंजल्स आपल्याला घरामध्ये काही वाद असतील, कोर्ट कचेरी चालू असेल तर त्याचा योग्य पद्धतीने निकाल लागावा म्हणून मदत करतो. एंजल्स काय किंवा रेकी काय वाईट गोष्टींसाठी कधीच मदत करत नाही. जर का आपण असं बोललो कोर्ट कचेरीमध्ये मदत करतो तर लोकांचा गैरसमज होऊ शकतो की मी एंजल्सचा कोर्स केला तर कोर्टचा निकाल माझ्या बाजूने लागेल. एंजल्स काय आणि देवदूत काय, आपल्यासाठी जे चांगलं त्या गोष्टी ते घडवून आणतात आणि आपल्यासाठी ज्या गोष्टी योग्य आहेत ते आपल्याला मिळवून देतात. मग एंजल्स कनेक्टिव्हिटीसाठी अट्यूटमेंट घेणं किंवा पैसे भरून एखाद्या क्लासमध्ये जॉईन होणं खरंच गरजेचं आहे का? 15 एंजल्स आणि 2 गार्डियन एंजल्स असे 17 एंजल्स आणि त्यांची नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे का? तर अजिबात नाही. आपण आपल्या गार्डियन एंजल्सला जी 2 नावं देतो, मी तुम्हाला माझं उदाहरण दिलं की मी दादा आणि तात्या अशी 2 नावं त्यांना दिली. तसं कोणीही काहीही, कोणी स्वामी समर्थांचं नाव देईल, कोणी श्रीकृष्णाचं नाव देईल, कोणी आपल्या आई वडिलांचं नाव देईल, काहीही. कोणी मूल नाहीये तर एखादं लहान मुलाचं नाव ठेवेल, कृष्णाचं नाव देईल. म्हणजे कनेक्टिव्हिटी साधण्यासाठी आपल्याला त्या एंजल्सना काहीतरी नाव देणं गरजेचं असतं. आपल्या रेकीच्या शक्तिपाताप्रमाणे त्या एंजल्सच्या शक्तिपाताच्या वेळेस पण आपल्याला एक दिवा लावायला सांगितलं जातो, एक अगरबत्ती लावायला सांगितली जाते आणि रेकीचे सिम्बॉल्स काढले जातात. ग्रँड मास्टर मध्ये आणखी वेगळ्या पद्धतीचं काही शक्तिपात असेल तर ते मला माहित नाही, पण या सगळ्या गोष्टी इथेही केल्या जातात. एंजल्स अट्यूनमेंट मध्ये या सगळ्या गोष्टी पण केल्या जातात. आणि त्याच्यानंतर 10-15 मिनिटाचं आपल्याला डोळे बंद करून ठेवायला सांगतात आणि सांगतात की तुमच्या घरामध्ये एंजल्स आलेले आहेत. एक स्क्रिप्ट आहे, ती स्क्रिप्ट ते बोलतात. आपण त्या स्क्रिप्ट वरती तुमचा विश्वास असेल तर आपण त्या स्क्रिप्ट वरती नेक्स्ट टाइम केव्हा तरी हे करूयात, कारण की त्यासाठी 45 मिनिटाचा वेळ लागेल. जर का तुमचा विश्वास आणि सगळ्यांचा इंटरेस्ट असेल तर आपण ती स्क्रिप्ट एकदा आपल्याकडे आपल्या क्लासमध्येही रन करूया. तर मग हे सगळं सांगितलं, पण एंजल्स सोबत कनेक्ट व्हायचं कसं, हा प्रश्न पुन्हा राहतोच. तर आपण जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा आणि झोपण्याच्या वेळेत मध्ये आले आपण कोणतंही काम करताना मनातल्या मनात फक्त आर्च मायकल एंजल्स हे जे आहेत हे देवदूतांचे राजे आहेत. देवदूतांचा राजा म्हणून त्याला संबोधलं जातं. तर त्याचं कोणी त्यांना आर्च मायकल एंजल्स म्हणतं तर कोणी त्यांना आर्क मायकल एंजल्स म्हणतं. आर्क किंवा आर्च काही म्हटलं तरी इंटेन्शन महत्वाचं आहे.
आपले शब्द कोणी आर्च म्हणून त्यांना बोलवतं, कोणी त्यांना आर्क म्हणून बोलवतं. गार्डियन एंजल्स जे असतात ते माणसाच्या उंचीचे असतात, म्हणजे 5 फूट 6 फूट किंवा त्यापेक्षा कमी उंचीचे. बाकी जे एंजल्स असतात ते 20 फूट 25 फूट उंचीचे असतात. आणि जेव्हा आपली एंजल्सची अटॅचमेंट होते तेव्हा आपल्याला आकाशामध्ये माणसाची मोठी मोठी प्रतिकृती दिसायला लागते. म्हणजे आपल्याला कळतं की ते एंजल्सच आहेत. आपण सहज कधी दुपारी आकाशामध्ये पाहिलं तर आपल्याला एंजल्सच्या प्रतिकृती जाणवतात, पक्ष्यांच्या प्रतिकृती जाणवतात. मला ओमचा साक्षात्कार आकाशामध्ये झाला. ओम दिसला होता आकाशामध्ये. गणपती दिसतो. म्हणजे जेव्हा आपलं असं एंजलची अटॅचमेंट होते तर आपल्याला काही ना काहीतरी त्यांच्या कनेक्टिव्हिटी होतात. आणि त्या अटॅचमेंटला 45 मिनिटाचा वेळ लागतो आणि ती स्क्रिप्ट आहे. आपण बोलतो, आपण ते सिम्बॉल्स कनेक्ट करतो आणि आपण त्या देवदूतांना आपल्या लाईफ मध्ये बोलवतो. म्हणजे आपण त्या जसं आपण गणपतीमध्ये गणपती बसवताना आरती करतो तशा प्रकारचं 15 20 25 मिनिटाचा वेळ त्या अटॅचमेंट साठी लागतो. तर ते ताईंनी जर परमिशन दिली तर आपण त्याचं एक वेगळा सेशन ठेवूयात आणि आपण त्या ट्रीटमेंट साठी एकदा सगळे पुन्हा कनेक्ट होऊया. तर मग एंजल्सना रोजच्या जीवनामध्ये बोलवायचं कसं? झोपेतून उठल्यानंतर आपल्या सगळ्यांच्याच लाईफ मध्ये काही घरची कामं, काही बाहेरची कामं याचा ताण असतो आणि ती कामं किती प्रमाणामध्ये होतील, कशी होतील याची आपल्याला खात्री नसते. कधी आपला कॉन्फिडन्स कमी असतो. तर किंवा काही चांगलं किंवा वाईट कळताना आपल्याला होईल की नाही, झालं तर कसं, नाही झालं तर काय, असे आपल्या मनामध्ये खूप प्रश्न चालू असतात. आपल्याशी बोलायला कोणी कधी अवेलेबल असतात, कधी अवेलेबल नसतात. पण एंजल कनेक्टिव्हिटी ही अशी आहे की एकदा ती आपल्याशी झाली तर आपल्याला ते आपल्यासोबत कायम कनेक्ट असतात. एंजल्सना कनेक्ट होण्यासाठी फक्त आपल्या खांद्यावर आपण 3 वेळा प्रेस करायचं. म्हणजे मी ऑफिस मध्ये बसले तर टेबलवर हात ठेवते आणि अशी कळते, हे कुणालाच कळत नाही. पण 3 वेळा प्रेस करायचे का, तर आपल्या खांद्यावर आपले 2 गार्डियन एंजल्स असतात. आपण त्यांना उठवतो, आपण त्यांना सांगतो की तुम्ही माझ्या सोबत राहा, तुम्ही मला मदत करा. तर जेव्हा आपण 3 वेळा प्रेस करतो ते न कळत एकदम टच करणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि आपण त्यांना म्हणायचे की हे गार्डियन एंजल्स, मी माधुरी साळुंके, मला तुमच्या सोबत कनेक्ट व्हायचं आहे, मला तुम्ही मदत करा. हे गार्डियन एंजल्स, मी माधुरी साळुंके, मला तुमच्या सोबत कनेक्ट व्हायचं आहे, मला तुम्ही मदत करा. हे वाक्य आपल्याला 3 वेळा बोलायचे आणि मग त्यांना मनापासून प्रार्थना करून त्यांच्या पाया म्हणजे नमस्कार करायचे त्यांना. मी टेबलवर बसले तरी हे असं करते, अशी बसते, पाया पडते आणि मगच मी माझ्या कामाला लागते. की कामामध्ये पण तुम्ही माझ्या कामामध्ये या. जेव्हा आपण त्यांना आपल्या कामामध्ये घेतो तर आपलं ते काम परफेक्टच होतं. आपल्या त्या कामामध्ये कोणीच कोणत्या प्रकारची चुका नाही काढू शकत. काय काय बायकांना भाजी निवडण्याचा कंटाळा असतो. तर आता मला पालेभाज्या असतात त्या निवडायचा कंटाळा असतो. तर त्या वेळेमध्ये भाज्या घेऊन येताना मनातल्या मनात म्हणायचं, गार्डियन एंजल्स, भाजी घरामध्ये कोणीतरी निवडून देईल अशी सोय करा, मला त्यासाठी तुमची मदत करा. आपल्या घरात बसलेले जे असतात टीव्ही पाहत बसणारे लोक, ते आपल्याला आपोआप मदत करतात आणि आपल्याला त्यांची मदत होते. घरामध्ये किंवा ऑफिसच्या घरामध्ये किंवा ऑफिसच्या ठिकाणी कधी कधी वादाचे प्रसंग निर्माण होतात. तेव्हा गार्डियन एंजल्सला सांगायचं की मला शांतता हवी आहे, तुम्ही माझी इथे मदत करा. म्हणजे कोणत्याही चांगल्या किंवा कोणत्याही वाईट परिस्थितीमध्ये आपल्याला काय हवंय हे आपण आठवणीने गार्डियन एंजल्सना सांगायचं. आणि काही काही लोकांना 1-2 दिवसातच, अटॅचमेंट नंतर 1-2 दिवसातच अनुभव यायला लागतात. आणि जास्तीत जास्त 21 दिवसांचा वेळ असतो. अटॅचमेंट घेतलीच पाहिजे असं काही नाही, कारण ते एंजल्स आपल्या सोबत असतातच. पण आता मार्केटिंग खूप झालेलं आहे. लोक पैशासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये पैसे मध्ये आणतायत. ते लोक म्हणतात अटॅचमेंट नंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतात, पण तसं नाही. आपण जर म्हणजे लहान मूल जन्माला येतं, आपण त्याचं नाव ठेवतो, तर त्याला माहिती असतं का की आपण त्याचं काय नाव ठेवणार आहे किंवा त्या नावाचे त्याला फायदे किंवा तोटे काय होणार आहे. आपण आपल्या एंजल्सना जर काही नामकरण केलं आणि चहा बनवताना, एंजल्स मी चहा बनवते, तुम्ही माझ्यासोबत चहा प्यायला या, आपणच पिणार आहोत, आपल्याला फक्त त्यांना बोलायचं, तर त्यांची ती कनेक्टिव्हिटी वाढत जाते आणि त्याचे आपल्याला खूप छान अनुभव येतात. कधी कधी असं भाजीमध्ये मीठ कमी पडले, जास्त पडले, आपण तिथेही त्यांच्याशी म्हणजे कोणतीही गोष्ट असो आपण त्यांच्यासोबत कनेक्टिव्हिटी बोलू शकतो. जसं आपण सासू सुना एकमेकींशी बोलतात, पण तो संवाद नेहमी मधुरच असेल असं नाही.
दोन मैत्रिणी मित्रमैत्रिणी एकमेकांशी बोलतात. त्या संवादामध्ये कधी नेहमी स्वार्थ असेल किंवा नसेल हे सांगता येत नाही. पण एंजल्स कनेक्टिव्हिटी ही अशी आहे की आपल्याला जे पाहिजे, आपल्यासाठी जे चांगलं आहे ते 100% आपल्याला त्या एंजल्स कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून मिळतं. आणि प्रत्येक एंजल्स लक्षात ठेवायची गरज नाही, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे. कारण शारीरिक समृद्धीसाठी वेगळा एंजल आहे, आर्थिक समृद्धीसाठी वेगळा एंजल आहे, कामामध्ये प्रमोशन साठी वेगळा एंजल आहे. मग एवढ्या सगळ्या एंजल्सना लक्षात ठेवण्यापेक्षा त्यांचा देवदूतांचा राजा कोण आहे, तर मायकल एंजल आहे. तर मग आर्च मायकल एंजल, तो देवदूतांचा राजा आहे, त्याला सोबत घ्यायचं. आणि आपले गार्डियन एंजल्स म्हणजे आपले पूर्वज, आपल्या पूर्वजांचे जर आपल्याला आशीर्वाद मिळाले तर जगातली कोणतीही गोष्ट आपल्यासाठी अशक्य राहत नाही, आपल्याला त्यामध्ये यश मिळतच. म्हणून गार्डियन एंजल्स आणि आर्च मायकल एंजल यांच्या सोबत आपण आपली कनेक्टिव्हिटी खांद्यावर हात ठेवून आणि नमस्कार करून साधायची. आणि आपले दिवसभराच्या प्रत्येक कामामध्ये त्यांची सोबत आपल्याला घ्यायची. मी बसने चाललीये, मला उशीर होईल आता ऑफिसला जायला, मला माहितीये मी घरातूनच उशिरा निघाली आणि आता पुढे काही मीटिंग आहे, तर चालताना आपल्याला स्वतःला माहितीये की आपण उशिरा निघालोय, पण तरी आर्च मायकल एंजल्सना किंवा गार्डियन एंजल्सना सांगायचं की माझी मीटिंग व्यवस्थित होऊ दे. एक तर मीटिंग पोस्टपोन केली जाते किंवा ती मीटिंग कॅन्सल केली जाते, पुढे ढकलली जाते किंवा कॅन्सल केली जाते, आणि आपल्याला ते अनुभव येतात. अशा पद्धतीने एंजल्सची माहिती आहे. वेगवेगळे एंजल्स काय आणि त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी, त्यांची प्रार्थना कशी, थोडक्यामध्ये प्रार्थना कशी, हे लागलं तर मी ग्रुपमध्ये आपल्यासोबत सगळ्यांसोबत शेअर करेल की ते वाचून तुम्हाला त्याची माहिती मिळेल. खूप छान माहिती मिळाली. ॲक्च्युली मला इंटरेस्ट खूप होता. मी नुसतं एंजल नंबरविषयीच सांगते आणि तेवढंच ते रेफरन्सला कोणाचे तरी व्हिडिओ बघते आणि मग त्याचं पण मी जसं म्हटलं की मला ऑगस्ट महिन्यापासून अनुभव येत आहेत एंजल नंबरचे. तर मला असं वाटतंय नंबर्सवरून मला आठवलं, बोलू का? हो, बोला ना, बोला. एंजल्स जसे आहेत, म्हणजे आपण जसं मी म्हटलं जशी एंजल्सची आपण प्रार्थना करायची, त्यांच्याशी बोलायचं, तसं एंजल्स नंबर्स आहेत. आणि प्रत्येक नंबरचा वेगळा काहीतरी मिनिंग आहे. तर तो मिनिंग कसा काय, त्या मिनिंगचा आपल्यासाठी काय बेनिफिट आहे, हे आपल्याला माहिती नसतं. फॉर एक्झाम्पल 1111 किंवा फक्त 11 किंवा 11-1 असे एंजल्स, किंवा 888 888 कोड आपण ऐकलं युट्यूब वरती, आपण पाहिलं. तर हे सगळे एंजल्स कनेक्टिव्हिटीचे नंबर्स आहेत. म्हणजे आपण कधी कधी बाहेर जातो आणि आपल्याला कंटिन्यू गाड्यांवरती एकच नंबर दिसतो, मग आपण समजायचं की कोणते तरी एंजल्स आपल्यासाठी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतात. आणि मग एंजल्स कोण आहेत, तर ते एंजल्स आपण गुगलवर टाकायचं 444 म्हणजे काय. तर कधी कधी तुम्हाला खूप अडचणींचा सामना करावा लागणार आहे, तर तुम्हाला एंजल्स संकेत देतात, मग आपण एंजल्सची मदत घ्यायची. तो 444 संकेत देणारा नंबर आहे की काहीतरी अडचण येणार आहे पण तू त्यातून सही सलामत बाहेर पडशील. 11 नंबर आहे तो युनिव्हर्सल नंबर आहे, तो खूप छान नंबर आहे. त्याने जर कनेक्टिव्हिटी आपल्याला मिळाली तर सहज, म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्रास न होतात. आणि एंजल्स मार्केटिंग अशा पद्धतीचं झालंय की मी जी एंजल्सची माहिती दिली, या माहिती बरोबर फक्त या माहितीसाठी लोक 5,000 देतील का, तर देणार नाहीत. म्हणून वेगवेगळ्या क्लासेस मध्ये असं सांगितलं जातं की आम्ही तुम्हाला एंजल्स नंबर प्रोव्हाइड करतो आणि आम्ही तुम्हाला झिबू सिम्बॉलची PDF प्रोव्हाइड करतो. तर ते नंबर म्हणजे 1111 555 888 444 5113 अशा प्रकारे एंजल्स नंबर्स असतात. तर त्या नंबर्सचा उपयोग काय, हे त्या झिबू सिम्बॉलच्या एका PDF मध्ये ती माहिती आहे. एंजल जी कनेक्टिव्हिटी आहे, जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो तरी प्रार्थना पण सारखीच आहे की एंजल्स मला मदत करा, माझ्याशी कनेक्ट व्हा, माझ्या या कामात मदत करा. ही 3 वाक्य आपल्याला 3 वेळा बोलायची, नमस्कार करायचा. आणि एंजल नंबर कोणता कशासाठी, लग्न ठरण्यासाठी एंजल नंबर आहे, वजन कमी करण्यासाठी एंजल नंबर आहे, मग त्याला ते स्पीच वर्ड असंही म्हणतात. वजन वाढवण्यासाठी एंजल नंबर आहे. तुम्ही म्हणता माझं का नाही वाढलं, मी आहे अशीच आहे. आणि परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी एंजल नंबर आहे, कोर्ट कचेरीमध्ये यश मिळवण्यासाठी एंजल नंबर आहे, ऑफिस मिळवण्यासाठी एंजल नंबर आहे, एम्प्लॉई
किंवा सासू सून नवरा बायको यांचे संबंध सुधारण्यासाठी एंजल नंबर आहे. मूळ कन्सिव्ह करण्यासाठी एंजल नंबर आहे. एंजल नंबरला काही लोक एंजल नंबर म्हणतात, काही लोक त्याला स्विच वर्ड असेही म्हणतात. तर ते लेफ्ट बॉडी पार्टवर कुठेही लिहायचे, पर्यंत लेफ्ट बॉडी पार्टवर वेगवेगळे मार्कर्स आहेत. जसं ब्ल्यू मार्कर सगळ्याला चालतो, गोल्ड मार्करने आपण पैसे अट्रॅक्ट करू शकतो, ग्रीन मार्करने आपण हेल्थ अट्रॅक्ट करू शकतो, रेड मार्कर हा आपल्याला प्रेम, लवचे व्हायब्रेशन्स देण्यासाठी मदत करतो. तर त्यासाठी काही नंबर्स आहेत, त्या नंबर्सचा आपण एक वेगळा क्लास ठेवूयात, कारण त्याला पण 1-2 तास वेळ कमी पडतो. नक्की. तुमचा आवाज मध्येच जातोय ताई आत्ता. एवढ्यात आत्ताच झालं म्हणजे. अच्छा. हा हा. स्विच वर्डचं जरी आपण सेशन ठेवायचं म्हटलं तर त्याला 1 ते 2 तासाचा वेळ लागेल. आणि त्याचं ते फक्त एकच लक्षात ठेवायचं, आपल्या लेफ्ट बॉडी पार्टवर कुठेही लिहायचं. तर शक्यतो लोक थाईज वरती लिहितात किंवा इथे लिहितात, की हा भाग कुणाला कळत नाही, थाईजचा भाग कुणाला कळत नाही. पोटाच्या बाजूला लिहितात, म्हणजे अशा की जे कुणाला कळणार नाही, कुणाला समजणार नाही. लेफ्ट बॉडी पार्ट वरती आपण जर का एखाद्या मुलीचं लग्न ठरत नसेल तर त्यासाठी एंजल नंबर आहे. तो नंबर त्या मुलीला दिला, तिने कंटिन्यू तो लिहिला, तर 21 ते 90 दिवसामध्ये तिला त्याचा अनुभव येतो, की जो सोल तो तिला तिचा मिळून जातो. एखादी केस असेल, एखादी परीक्षा द्यायची आहे, तर त्यासाठी वेगळे नंबर्स आहेत. मग ते नंबर फक्त हेतू एकच आहे की आपल्या लेफ्ट बॉडी पार्ट वरती लिहायचं. आणि एकच मिनिट, लग्न ठरण्यासाठी कुठला नंबर असतो एंजल नंबर? पाहावं लागेल, मी पाहून ओके सांगते. ओके. नाही, नंतर आपण तो ठेवूया, एक क्लास ठेवूया. पण छान आहे, माहिती चांगली मिळते. तुम्ही सांगा, तुम्ही कंटिन्यू करा. कारण माझ्या सगळं लक्षात नाही, ती पीडीएफ आहे. बरोबर आहे. हो हो. तसं मला माहिती आहे, त्यांना मी त्या गोष्टी देते. पण त्यासाठी आपल्याला मार्कर, आणि खूप लोकांचं काय असतं, मार्कर सांगितला तर ताई माझ्याकडे गोल्डन मार्कर नाहीये, मग मी काय करू, माझ्याकडे ग्रीन नाहीये, मग मी काय करू. मग असे जे लोक आहेत त्यांना सरळ सांगायचं की तुम्ही ब्ल्यू मार्कर वापरा. निळा मार्कर कशालाही चालतो, तुमचं इंटेन्शन महत्वाचं आहे. इंटेन्शन. आणि काही लोक आपल्याला असेही मिळतात की माझ्याकडे निळा मार्कर घ्यायला पण पैसे नाहीये, मग मी काय करू. त्यांना म्हणायचं हवेमध्ये ड्रॉ कर, चालेल, पण ती कनेक्टिव्हिटी तुझी, तू त्या व्यक्तीचे कार्मिक बंधन त्या व्यक्तीला सोडवायचं. तर मग आपण ती माहिती त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा. कारण खूप मिळतात असे की माझ्याकडे मार्कर नाहीये, मग मी काय करू. त्यांना उपाय तर हवे असतात, सल्ला तर हवा. मग त्यांना म्हणायचं की तू स्वतःसाठी रोज काढत जा. मग तसे ते लोक काढतात. आणि त्या स्विच वर्ड्सची पण पीडीएफ आहे, ते फक्त आपल्या लेफ्ट बॉडी पार्ट वरती लिहिणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि जसं मी सांगितलं, एंजल्स लोक काय मागत नाहीत किंवा आपल्या प्रार्थनेशिवाय ते हाकेला ओ देणारे आहेत. ते जर का आपण त्यांना हाक मारली नाही तर ते आपल्याला ओ देऊन आपल्या मदतीला येणार नाही. त्यांना आपल्या आयुष्यामध्ये काय चाललंय हे खूप चांगल्यापैकी कळतं, पण जोपर्यंत आपण त्यांना बोलवत नाही तोपर्यंत ते आपल्याकडे येत नाही. गणपतीसाठी आपण गणपतीचा कार्यक्रम कसा 10 दिवसांचा करतो, गौरी गणपती घरी बसतात, तसं आपण घरामध्ये देवाऱ्यामध्ये पण एंजल्सची कनेक्टिव्हिटी केली तर आपल्या पूजेमध्ये आपण त्यांनाही हे केल्यासारखं होतं. मग त्यासाठी काय एंजल्स विकत आणायची गरज आहे का, तर अजिबात नाही. एंजल्स वैश्विक आहेत, युनिव्हर्स मध्ये आहेत. तर आपण त्यांना मनातल्या मनातच, हे आज मायकल एंजल्स, हे गार्डियन एंजल्स, मी माझ्या देवांसोबत तुमची प्रार्थना करते, तुम्ही या माझ्या प्रार्थनेमध्ये सहभागी व्हा आणि मला आशीर्वाद द्या. तर आपल्याला ती कनेक्टिव्हिटी खूप छान अनुभवायला मिळते. म्हणजे लोकांना असे पण अनुभव आलेत की त्यांनी फ्रुट्स ठेवलेत एंजल्सना खाण्यासाठी आणि बोललेत की कशावरून तुम्ही आमच्या घरी येता, तर ते फ्रूटला थोडस खाऊन गेलेलं आहे हे कळतंय. किंवा बिस्किटचा तुकडा पडलेला आहे मंदिरामध्ये, तर बिस्किटचा तुकडा नाही पडणार, पण तो बिस्किटचा, असे लोकांनी अनुभव शेअर केलेले आहेत. त्यांच्यासाठी एकच आपल्याला लक्षात ठेवायचंय की आपल्याला त्यांच्याशी कंटिन्यू बोलायचंय, आपल्या लाईफ मध्ये काय चाललंय, आपल्याला काय पाहिजे. आता मी काय करते, मी जेवते तर मी जेवायला बसले, एंजल्स तुम्ही माझे, हे खूप फनी वाटतं, पण ते करायचं, खूप मजा येते केली की आपली बाकीची कामं खूप छान व्हायला मदत होते. नाही तर असं फनी वाटतं ना की मीच जेवणार आहे, मी काय एंजल्स न बोलू.
बोलवायचं, ते आपल्या सोबत असतात, ते आपल्याला मदत करतात. ते फक्त वासाचे धनी असतात, अन्नाचे नाही. मला वाटतं इथे भाव जास्त महत्त्वाचे. जसं आपण स्वामी समर्थांची प्रार्थना केली किंवा श्रीपाद श्री वल्लभांची, तर असं म्हणतात की दत्तगुरूंची आपण जर पोथी पारायण केलं तर ते सूक्ष्म स्वरूपात तिथे येऊन जातात. तर मला असं वाटतं त्या टाईपच आहेत हे एंजल्स आणि एंजल थेरपी. तर मी असं म्हणते की माझ्या बाबतीत मी म्हटलं तर दत्तगुरू माऊली मला एंजल स्वरूपात वाटतात आणि ते मला त्यांची अनुभूती देतात. आणि तुम्ही जसं म्हटलं आत्ता की कुठेतरी सूक्ष्म स्वरूपामध्ये त्या आजूबाजूला मला त्यांची अनुभूती देत असतात. तर बऱ्याच ठिकाणी आणि त्यातनं तुम्ही जसं म्हटला की बटरफ्लाईज वगैरे जास्त दिसणं म्हणजे फुलपाखरं किंवा पक्षी, तर अशा एवढ्या 1-1.5 महिन्यामध्ये माझ्या बाबतीत ह्या गोष्टी खूप घडायला लागल्या. आणि बहुधा त्यानंतरच तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये आल्या, तुमची रिक्वेस्ट आली आणि मला असं वाटतं एक एंजलच्या स्वरूपात तुम्ही पण आल्या. आणि म्हणजे मी तर आपल्या ग्रुपमध्ये सगळ्यांनाच असं मानते की बाबा प्रत्येकजण एक वेगळा युनिक आहे. आज एंजल थेरपीची माहिती जर तुम्ही दिलाय तर मला असं वाटतं माझ्या दृष्टीने तुम्ही एक एंजल आहात आणि त्या याच्यामध्ये तुम्ही येऊन काहीतरी चांगलं सांगताय. तर आपल्याद्वारे सगळ्यांचं चांगलं होऊ दे हा विचार करून आज तुम्ही इथे आला आणि खूप छान तुम्ही माहिती दिली ताई. तर खूप खूप तुमचे धन्यवाद. आणि आता आपण एकेकाचे प्रश्न घेऊया.